हिरव्या मिरच्या आणतो आणि त्यातील बऱ्याच मिरच्या लाल होतात, सडतात किंवा सुकतात. तर हिरव्या मिरच्यामधील ज्या मिरच्या लाल झालेल्या होत्या त्या मिरच्या साफ करून मी ते सुकवून घेतलेल्या आहेत. बराच वेळेस लाल पडलेल्या मिरच्या वायाला जात असतात, तरी ते मिरच्या वाया न घालता त्यांना सुकवून त्यांचा लाल मसाला किंवा शेंगदाणा आणि लसूणची चटणी आपण बनवू शकतो. तरी ते मिरच्यांना मी 2-3 दिवस चांगलं कडक ऊन दाखवून घेतलेलं आहे. यातील बुरशी लागलेल्या, सडलेल्या, किडलेल्या सगळ्या मिरच्या काढून टाकायच्या आहेत. बऱ्याच वेळेस हिरव्या मिरचीला पाणी लागल्यामुळे मिरचीला बुरशी लागलेली असते, तर त्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि मिरची सुकवताना एखाद्या पेपरवरती सुकवायची आहे. तर माझ्याजवळ पेपरचा एक बॉक्स होता, त्याच्यामध्ये मी मिरच्या सुकवून घेतलेल्या आहेत. या मिरच्या वाया न घालता आज यांच्यापासून लसूणची आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. ऊन दाखवल्यानंतर या मिरच्यांची सगळी देठसुद्धा काढून घेतलेली आहेत. अतिशय टेस्टी अशी लसूण शेंगदाण्याची चटणी बनवूया. त्याच्यासाठी एक पसरट पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा तेल गरम केलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे. जिरे, मोहरी चांगलं फुलल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणा टाकलेला आहे. शेंगदाणे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आणि शेंगदाणे 3-4 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळायला थोडासा वेळ लागतो, म्हणून इथे सुरुवातीला शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाण्यांना चांगला कलर आला की त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे आणि मिरचीसुद्धा लो फ्लेमवरती 3 मिनटं परतवून घ्यायची आहे. तर बघा, ही बेडकी मिरची नाही तर लवंगी मिरची आहे, म्हणून मिरची परतवताना गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर भरपूर असा ठसका उठण्याची शक्यता आहे. मीडियम फ्लेमवरती 3 मिनटं मिरची चांगली परतवून घेतलेली आहे. मिरचीला सुद्धा चांगला खरपूस असा कलर आलेला आहे. तर इथे बघा, शेंगदाणे मस्त खरपूस भाजल्या गेलेले आहेत. त्याच्याबरोबर मिरचीसुद्धा चांगली ते भाजले गेलेली आहे. मिरचीच्या वरती थोडे व्हाईट डागसुद्धा पडलेले आहेत. आता याच्यामध्ये 6 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. तर लसूणच्या पाकळ्या सालसहित घालायच्या आहेत. आता या मोठ्या पाकळ्या आहेत म्हणून मी 6 घातलेल्या आहेत. छोट्या लसूणच्या पाकळ्या असतील तर 13-14 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. लसूणसुद्धा मिनिटभर परतवून घेतला. त्याच्यामध्ये आता पाव वाटी खोबरं टाकलेलं आहे. तर खोबरं मी इथे कापून घेतलेलं आहे. आपण भाज्यांना जे सुकं खोबरं वापरतो तेच इथे घातलेलं आहे. आता याच्यामध्ये 3 चमचे तीळ घातलेले आहे. तीळ आणि शेंगदाण्यामुळे या चटणीला खूप छान टेस्ट येते. तीळ चांगले तडतडायला लागले की लगेच गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि मिनिटभर पुन्हा सर्व वस्तू परतवून घेतलेल्या आहेत. आता गॅसची फ्लेम बंद केली. मिरची, खोबरं, शेंगदाणे सगळं गरम आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेडकी मिरची, छोटा पाव चमचा हिंग आणि पोहे खाण्याचा पाव चमचा हळद घातलेली आहे. तर आपण वापरलेली ही लवंगी मिरची आहे, तिला कलर येण्यासाठी अर्धा चमचा बेडकी मिरची टाकलेली आहे. आता पुन्हा सर्व इथे मिक्स करायचं आणि मिरची मसाले पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत. तर बघा, अतिशय खमंग असा शेंगदाणे आणि तिळाचा वास घरामध्ये पसरलेला आहे. आता मी गॅसवरून हा पॅन खाली उतरवून घेतला आणि थंड करून घेतलेला आहे. तर बघा, शेंगदाणे, खोबरं, लसूण यांना मसाले लागल्यामुळे अतिशय सुंदर कलर आलेला आहे आणि या चटणीची टेस्टसुद्धा खूप छान लागते. आता इथे शेंगदाणे, मिरची थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला टाकायचा आहे. मिक्सरचं भांडंसुद्धा सुकलेलं घ्यायचं आहे, म्हणजे 1 महिना जरी तुम्ही लसूणची चटणी स्टोअर केली तरीसुद्धा चटणी खराब होणार नाही. 15 मिनटं सर्व सामान थंड करून नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि फक्त 2 सेकंद आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. सर्व वस्तू भाजून थंड केलेल्या असल्यामुळे बघा, दळायला अजिबात वेळ लागत नाही. फक्त 2 सेकंदामध्ये इथे चटणी दळून तयार झालेली आहे. तर बघा, आपण इथे तेलाचा वापर कमी केलेला आहे, त्याच्यामुळे अतिशय मोकळी अशी लसूणची चटणी तयार झालेली आहे आणि आपण सालसहित लसूण वापरलेला असल्यामुळे या चटणीला अप्रतिम अशी चव आलेली आहे. तसेच तळलेले शेंगदाणे आणि तळलेले तीळ याच्यामुळे खमंग अशी चव या चटणीला आलेली आहे. नक्की या पद्धतीची चटणी ट्राय करून बघा. तर बघा, इथे 1 महिनाभर पुरेल एवढी चटणी एवढ्या मिरच्यांपासून तयार झालेली आहे. बऱ्याच वेळेस अशा सुकलेल्या किंवा लाल पडलेल्या मिरच्या आपण फेकून देत असतो. तसं न करता त्या मिरच्या फॅनखाली किंवा उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या पद्धतीची मिरची किंवा लाल मसाला तुम्ही बनवून ठेवू शकता. आता सर्व चटणी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि नंतर एखाद्या सुकलेल्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये काढून घ्यायचे आहे. तर बघा, इथे चटणीला टेक्स्चर किती छान आलेलं आहे. जवळपास अर्धा किलो ही चटणी तयार झालेली आहे.
एवढी टेस्टी जर चटणी असेल तर एक भाकरी किंवा 2 चपात्या आरामात संपू शकतात, एवढी चवदार ही चटणी झालेली आहे. तर इथे काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून त्याच्यामध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे. या पद्धतीच्या चटण्या आपण आरामात महिनाभर वापरू शकतो. फक्त चटणीला पाण्याचा हात किंवा ओला चमचा लावायचा नाही. तर रोज डब्याला छोट्या डब्यामध्ये या पद्धतीची चटणी देऊ शकता. वरण भाताबरोबर किंवा एखाद्यास भाजी नसेल तर ही चटणी खूप उपयोगी असते. एक बरणी भरून एवढी चटणी अजून शिल्लक आहे. तर बघा आरामात 15 दिवस 3 आठवडे जाईल एवढी चटणी तयार झालेली आहे. बॅचलर लोकांसाठी, हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांसाठी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी या पद्धतीची चटणी आरामात बनवून देऊ शकता. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.